ओम शांती. 10 डिसेंबर 1992 या मुरलीचं नाव आहे. पूर्वज आणि पूज्यच्या स्मृतीमध्ये राहून सर्वांची अलौकिक पालना करा. आज विश्व रचता बाप आपली श्रेष्ठ रचना पाहत आहेत. तुम्ही पूर्वजही आहात आणि पूज्यही आहात. या कल्पवृक्षाच्या मुळाशी तुम्ही ब्राह्मण आत्मा आहात. या वृक्षाचा मूळ आधार, खोड म्हणजे तुम्ही आहात. सृष्टीचक्रामध्ये ज्या आत्मा विशेष धर्मपिता म्हटल्या जातात, त्या धर्मपित्यांना पण तुमच्याद्वारेच बाबांचा संदेश प्राप्त होतो. त्या आधारानेच वेळेप्रमाणे ते धर्मपिता आपल्या धर्माच्या आत्म्यांना संदेश देण्याच्या निमित्त बनतात. ब्रह्माबरोबर ब्राह्मण आत्मा पण पूर्वज आत्मा म्हटल्या जातात. पूर्वज आत्म्यांचे डायरेक्ट नाही तर इनडायरेक्ट सर्व आत्म्यांशी संबंध आहेत. जसे वृक्षाच्या सर्व फांद्यांचा संबंध खोडाशी वा मुळाशी असतो, त्याचप्रमाणे प्रत्येक धर्माची फांदी लहान असो की मोठी असो, वृक्षाच्या खोडाशी संबंध असतोच. तुम्ही अर्धाकल्प राज्य अधिकारी बनल्यानंतर पूज्य आत्मा बनता. पूज्य बनण्यामध्येही जशी तुमची विधीपूर्वक पूजा होते, तशी कोणत्याच धर्मपित्याची पूजा होत नाही. जे बापाच्या कार्यात मदत करतात त्यांची पण देवता वा देवीच्या रूपात विधीपूर्वक पूजा होते. पुतळा बनवतात पण पूजा होत नाही. तुमचे गायनही होते आणि पूजनही होते. देवतांचे गायन खूप सुंदर पद्धतीने कीर्तनच्या रूपात होते, कारण तुम्ही आदिदेव ब्रह्माचे सहयोगी श्रेष्ठ कार्याच्या निमित्त बनता. अनादि रूपातही परमात्माच्या अतिसमीप राहणारे तुम्ही आहात. पूर्वजांचे कार्य आहे सगळ्यांची पालना करणे. कोणत्याही धर्माच्या आत्म्याला पाहिल्यावर असा अनुभव झाला पाहिजे की ही आत्मा ग्रेट ग्रेट ग्रँडफादरची वंशज आहे. तुम्ही ब्राह्मण आत्माए पण पूर्वज आहात. हे सगळे आपले आहेत. कोणाची पालना करणे म्हणजे शक्तिशाली बनवणे. अलौकिक पालनेचे स्वरूप आहे स्वतःमध्ये बापद्वारा प्राप्त झालेल्या शक्तिया इतरांमध्ये भरणे. ज्या आत्म्याला ज्या शक्तीची आवश्यकता आहे त्याची त्याच वेळेस त्याच शक्तीने पालना करता आली पाहिजे. जेव्हा विश्वामध्ये हलचल असते तेव्हा विशेष आत्म्यांमध्ये शांती भरणे, सहनशक्तीची हिंमत भरणे, लाईट हाऊस बनून सर्वांना शांतीची लाईट देण्याचे कार्य केले पाहिजे. श्रेष्ठ शक्तिशाली स्थितीद्वारा परिस्थितीला पार करण्याची शक्तीचा अनुभव करून द्या. वेळ कमी आहे आणि संपूर्ण बनण्याची मंजिल श्रेष्ठ आहे. म्हणून आपल्या पुरुषार्थाची गती तीव्र करा. पुरुषार्थाच्या तीव्र गतीची निशाणी आहे तो नेहमी डबल लाईट असेल. त्याला कोणत्याच प्रकारचे ओझे वाटणार नाही. कोणताही पेपर आला तरी परिस्थिती स्वस्थितीच्या पुढे काहीच वाटणार नाही. जसे शरीरात आत्म्याची जागा वर आहे तशी स्थिती पण नेहमी वरची म्हणजे श्रेष्ठ असावी.
जे दुःखधाम सोडून जात आहेत त्यांच्याजवळ दुःखाची लहर येऊ शकत नाही. प्रत्येक वेळी एकच गोष्ट लक्षात राहिली पाहिजे, माझा बाबा. मग यादही सहज होईल. जिथे माझे असते तिकडेच बुद्धी जाते. माझा बाबा या शब्दाची स्मृतीची प्रॅक्टिकल निशाणी आहे खुशी. ओम शांती.